आज ना आईच्या सोप्या पद्धतीने ना तिळाचे लाडू बनवले. अगदी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत ना सहज खाऊ शकतील अशा पद्धतीचे आहे. पण त्याआधी सकाळी सकाळी ना माझे पैंजण खूप काळे पडले होते आणि चांदी ना शक्यतो उष्णता अंगात असेल तर बऱ्याचदा काळी पडते. तर अशाच पद्धतीने खूप सारे पैंजण काळे पडले होते. म्हणून मग मी ना सकाळी जी काही चहाची उरलेली चहा पावडर आहे ना त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये पैंजण टाकले आणि वरतून ना डिटर्जंट पावडर टाकली आणि याच्यामध्ये हे भिजत ठेवले. आणि तोपर्यंत म्हटलं आता स्वतःच्या चेहऱ्याचं थोडंसं क्लीन करून घ्यावं. मग आधी स्क्रब करून घेतलं आणि नंतर ना मुलतानी मातीचा फेस पॅक लावला. मुलतानी मातीमध्ये रोज वॉटर आणि हळद टाकली आहे मी फक्त आणि ते लेप लावून घेतला. त्यानंतर ना हे छान अर्धा तास भिजू दिलं होतं आणि नंतर हाताने चोळून काढलं. तरी बघू शकता इतके पांढरे शुभ्र निघाले आहेत ते. तर ही सुद्धा आजीची ट्रिक आहे. त्यानंतर ना तीळ आणि शेंगदाणे समप्रमाणात भाजून घेतले. चवीनुसार गूळ घेतला आणि तो 1 चमचाभर तुपामध्ये ना गूळ फक्त वितळून घेतला आणि वितळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे काही मिश्रण आहे बारीक केलेलं तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते बारीक करून घेतलं होतं मिक्सरला. ते छान मिक्स करायचं आणि मिक्स करताना ना अगदीच 1 चमचाभर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि अशा पद्धतीने हे मिश्रण होतं आणि अजिबात कडक होत नाही. अगदी थंड करायचं आपल्याला हे आणि थंड झाल्यानंतर मग लाडू वळायला घ्यायचे. अजिबात कडक होत नाहीत. अगदी आजोबा आजी आपले सहज खाऊ शकतील. घरातली लहान मुलंसुद्धा सहज खाऊ शकतील. आणि नंतर तिळामध्ये ना डीप करायचे आणि पुन्हा हातावरती ना गोलाकारात फिरवून घ्यायचे म्हणून तीळ त्याला छान चिटकून बसतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, फॉलो नक्की करा.